गुड मॉर्निंग. आज आमच्या घरातून दिसणारं हे वडाचं झाड इतक्या सुंदर कलरनी नटलेलं आहे की आमची सकाळ एकदम फ्रेश करून टाकली. तर आज आमच्याकडे आहे हरभऱ्याच्या डाळीची पचडी किंवा कोशिंबीर. 5 ते 6 तास ही डाळ भिजत घालून धुवून छान निथळून काढल्यावर आता मी त्याची पचडी बनवत आहे. मिक्सरमध्ये मी थोडी भिजवलेली डाळ घेऊन त्याबरोबर थोडी जागा ठेवली आहे, त्याबरोबर खोबरं वाटायला आणि त्यात मिरची, तुम्हाला जितकी हवी तितकी मिरची, का म्हणजे थोडंसं तिखट असेल तर जास्ती चांगलं लागेल. मी थोडीशी कमी तिखट बनवली आहे पण ती छान लागते. त्याबरोबर जितकी हवी तितकी कैरीसुद्धा घ्यावी आणि मीठ हे सगळं अंदाजानेच घ्यायला लागते. आणि मी आता हे खसखशीत वाटून घेत आहे. खसखशीत एकदा थोडं वाटून घेतल्यावर मी परत थोडीशी डाळ घालून ती परत खसखशीत वाटत आहे. तुम्हाला जितकी हवी तेवढी डाळ तुम्ही अख्खी ठेवू शकता आणि जितकी तुम्हाला वाटायची आहे तेवढी ती खसखशीत वाटून ही अशी एकसारखी करून ठेवू शकता. तर आता ह्याची टेस्ट ॲडजस्ट करून झाल्यावर मी कढईमध्ये थोडंसं तूप घेतले, त्याबरोबर थोडंसं तिळाचं तेलही घेतले. तुम्ही शेंगदाण्याचं तेल घेऊ शकता, त्याला छान वास येतो, त्याच्यामुळे मी दोन्ही वापरते. आणि आता मी ह्याला राई फोडणीला घालून कढीपत्ता घालून त्यात छानसा भरपूरसा हिंगही घातलेला आहे आणि एक सुकी मिरची पण मी घातली आहे ह्याच्यामध्ये. तर आता मी ही फोडणी या कोशिंबिरीत घालून ती एकसारखी करून घेत आहे आणि खायला देत आहे. ह्या कोशिंबिरीमध्ये हळद घातली तर त्याचा कलरही आणि स्वादही वाढतो, ती तुम्ही हवी असल्यास घालू शकता. तर ही कोशिंबीर आमच्याकडे दर चैत्रातल्या हळदी कुंकवात पन्ह्याबरोबर दिली जायची. तर अशी ही कोशिंबीर मला नुसती चवच नाही तर आठवणींना उजाळाही देते. माझ्या बाबांची ही सगळ्यात फेवरेट कोशिंबीर होती. तर चैत्रामध्ये आमच्या घरी किंवा कोणाच्याही घरी हळदी कुंकू असेल तर एक द्रोण माझ्या बाबांच्यासाठी नक्कीच यायचा. तर यासोबत जोडलेल्या तुमच्या आठवणी नक्कीच कळवा. धन्यवाद.